नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये. आज आपण 25 फेब्रुवारी 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक पहिला. भारतीय हवामान विभागाच्या स्थापनेच्या 150व्या वर्षाच्या उत्सवानिमित्त नवी दिल्लीतील मौसम भवन येथे भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोणी केले? केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. नवी दिल्लीतील मौसम भवन येथे देशातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन करून भारताने विज्ञान आणि कला याचे मिश्रण करण्यासाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. भारतीय हवामान विभागाच्या 150व्या वर्षाच्या प्रवासाचे औचित्य साधून या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केले. या संग्रहालयात 38 भित्तिचित्रे आहेत जी भारताच्या हवामानशास्त्रीय प्रगती, IMDची ऐतिहासिक उत्क्रांती आणि समाजातील योगदानाचे दृश्यमान वर्णन करतात. हा प्रकल्प दिल्ली स्ट्रीट आर्टच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. महिला प्रीमियर लीग WPL 2025 मुंबई इंडियन्ससाठी कोण सर्वात तरुण पदार्पण करणारी खेळाडू ठरली? जी कमलिनी. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. भारताच्या 19 वर्षाखालील स्टार जी कमलिनीने महिला प्रीमियर लीग WPLमध्ये सर्वात तरुण पदार्पण करणारी खेळाडू बनवून इतिहास रचला. 16 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने वडोदरा येथील कटांबी स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध MI मुंबई इंडियन्सच्या सामन्यात तिला मुंबई इंडियन्सची पहिली कॅप दिली. तिने तिच्या 19 वर्षाखालील संघातील सहकारी शबनम शकीलला मागे टाकले, जिच्याकडे यापूर्वी हा विक्रम होता. प्रश्न क्रमांक तिसरा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान नागरी जमीन सर्वेक्षणासाठी कोणत्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत? नक्षा. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील रायसेन येथील राष्ट्रीय भूस्थानिक ज्ञान आधारित लँड सर्व्हे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स पायलट प्रोग्रामचे उद्घाटन केले. प्रश्न क्रमांक चौथा. केरळने सुरक्षित औषध विल्हेवाटीसाठी उपक्रम सुरू केला. YNPROUD. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. केरळने YNPROUD सुरू केला आहे, जो भारतातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे जो घरातून कालबाह्य झालेली आणि न वापरलेली औषधे सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी गोळा करतो. राज्य औषध नियंत्रण विभागाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायद्याचे पालन करून पर्यावरणीय प्रदूषण आणि आरोग्य धोके कमी करणे आहे. प्रश्न क्रमांक 5. सलग तिसऱ्या वर्षी पक्षी प्रजातीच्या नोंदीत देशात कोण अव्वल आहे? बंगाल. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट 2025 अंतर्गत पक्षी निरीक्षणाच्या नोंदीमध्ये पश्चिम बंगालने सलग तिसऱ्या वर्षी देशात आघाडी घेतली आहे. भारतभरातील 1068 पक्षी प्रजातींपैकी बंगालमध्ये सर्वाधिक 543 प्रजातींची नोंद झाली आहे. 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या जागतिक पक्षी गणनेत भारतातील 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामधील पक्षी निरीक्षकांनी सहभाग घेतला. बंगालने सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक प्रजातींची नोंद करून देशात अव्वल स्थान कायम राखले आहे. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2025 कधी साजरा केला जातो? 21 फेब्रुवारीला. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे महत्त्व आणि जगभरातील धोक्यात असलेल्या भाषांचे संरक्षण करण्याची गरज याची आठवण करून देतो. प्रश्न क्रमांक 7. भारत आणि अर्जेंटिना यांच्यात कशाच्या शोधासाठी सामंजस्य करार करण्यात आला? लिथियम. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. भारत आणि अर्जेंटिना यांनी खाण क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामध्ये लिथियम शोध आणि संसाधन विकासावर लक्ष केंद्रित करणारा सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री, खाण मंत्रालयाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यासह महत्त्वाच्या खनिजामध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे अर्जेंटिनाच्या कॅटामार्काच्या राज्यपालांची भेट घेतली. प्रश्न क्रमांक 8. भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे? विवेक जोशी. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. IIT रुड़की येथील प्रतिष्ठित मेकॅनिकल इंजिनियर आणि हरियाणा कॅडेटचे 1989च्या बॅचचे अनुभवी भारतीय प्रशासकीय सेवा IAS अधिकारी विवेक जोशी यांची भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 58 वर्षाचे असताना ते भारतीय निवडणूक आयोगात सामील होणाऱ्या सर्वात तरुण व्यक्तींपैकी एक आहेत.
प्रश्न क्रमांक 9 कोणत्या वन प्रकल्पाला स्कॉच पुरस्काराने मान्यता मिळाली? नागालँडच्या. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. नागालँड वन व्यवस्थापन प्रकल्पाला स्कॉच पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे, जो राष्ट्रीय विकासात उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. 15 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटर येथे झालेल्या 100व्या स्कॉच शिखर परिषदेदरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने पाठिंबा दिलेला हा प्रकल्प वनपरिसंस्था सुधारणे, झूम क्षेत्राचे पुनर्वसन करणे आणि शाश्वत पद्धतीद्वारे उपजीविका वाढवण्यावर केंद्रित आहे. आजचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आर्थिक डेटा सुलभ प्रवेशासाठी RBIने कोणत्या ॲपचे अनावरण केले? RBI डाटा. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI डाटा हे एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सादर केले आहे, जे भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित मॅक्रो इकॉनॉमिक आणि वित्तीय डेटामध्ये अखंड प्रवेश प्रदान करते. हे ॲप संशोधक, विद्यार्थी, धोरणकर्ते आणि सामान्य जनतेसह विस्तृत वापरकर्त्यांना सेवा देण्यासाठी डिझाईन केले आहे, जे 11,000हून अधिक आर्थिक डेटा मालिका एक्सप्लोर करण्यासाठी एक संरचित आणि परस्परसंवादी प्लॅटफॉर्म प्रदान करते. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.